बीड जिल्ह्यातील पोलीस दलावरती गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप झाले होते। यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे या ठिकाणी रुजू झाले आणि ते या ठिकाणी दाखल झाल्यापासून पोलीस दलात अनेक बदल झाल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी एकाच वेळी 606 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्याचा ऐतिहासिक निर्णय देखील घेतला। या व्यतिरिक्त अनेक निर्णय मोठे पोलीस अधीक्षकांनी घेतलेत। या व्यतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी आता जे तक्रारदार आहेत किंवा ज्यांना वेगवेगळ्या विषयांवरती पोलीस अधीक्षकांना भेटायचं असेल त्यासाठी दिवसातला 4 ते 6 हा 2 तासाचा वेळ विशेष राखीव ठेवण्यात आलाय। यासाठी याच पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये दररोज 4 ते 6 या वेळेमध्ये पोलीस अधीक्षक नवनीत कावत सर्वांसाठी आणि भेटण्यासाठी उपलब्ध असतात। त्यांच्या तक्रारी सुद्धा ते जाणून घेतात। आज देखील पोलीस अधीक्षक या ठिकाणी होते, मात्र त्यांना एका तातडीच्या कामासाठी बाहेर पडावं लागलं आणि ज्यावेळेला या कार्यालयाच्या आतमध्ये असलेल्या रिसेप्शन एरियामध्ये अनेक लोक त्यांची वाट पाहत होते किंवा त्यांना भेटण्यासाठी थांबलेले होते, ते पाहून पोलीस अधीक्षक स्वतः थांबले आणि त्यांनी अनेक लोकांच्या तक्रारी सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्याच्या नंतर संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत त्यांच्या तक्रारींचं निराकरण करण्यासंदर्भात सूचना सुद्धा दिल्या। यावरूनच आता पोलीस अधीक्षक बीड जिल्ह्यातील खाकीची जी प्रतिमा मलिन झाली आहे ती स्वच्छ करण्यासाठीचं एक पाऊल पुढे टाकताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन विनोदसह मी अशोक काळकुडे, TV9 मराठी, बीड।